नागपूरमध्ये एबी फॉर्म न मिळाल्यामुळे अजित पवारांच्या पक्षामधील इच्छुक नाराज कार्यकर्त्यांना हातामध्ये थेट वस्त्रा घेत कार्यालयामधील टीव्ही आणि काचाही फोडल्या। इच्छुकांच्या नाराजीचा कडेलोट पुण्यामध्ये शिवसैनिकांचा संताप, बाळासाहेब उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा फोटो असलेला बॅनरच फाडला। अकोल्यामध्ये उमेदवारीवरून राजकीय तणाव, भाजपचे महानगर प्रमुख तथा माजी महापौर विजय अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज कापल्याच्या कारणावरून त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा एकच आक्रोश। अमरावतीमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये उमेदवारी अर्जावरून गोंधळ, एबी फॉर्म्स न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः धक्काबुक्की। चंद्रपूरमध्ये उमेदवारीसाठी हॉटेलमध्ये इच्छुक महिलेनं घातला गोंधळ, सर्व नेते खोलीमध्ये बसले असतानाच ती खोली बाहेर मोठमोठ्यानं ओरडून करत होती तिकिटाची मागणी। त्यानंतर महिलेकडून नेत्याचं वाहनही अडवण्याचा प्रयत्न। पक्षाने उमेदवारी नाकारली आणि त्यामुळे एमआयएमचे 2 माजी नगरसेवक आक्रमक, नासिर सिद्दीकी आणि आरिफ हुसेन यांना पक्षाने उमेदवारी नाकारली। त्यांनी व्यक्त केला आक्रोश। कल्याणमध्ये अर्ज भरण्यासाठी गेलेल्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांना उमेदवारी कार्यालयामध्ये कोंडून ठेवल्याचा प्रकार, बाहेर काढल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांमध्ये चेंगराचेंगरी। जळगावमध्ये उमेदवारी नाकारली आणि त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या कुटुंबानं आमदारांना घेरलं। उमेदवारी नाकारली त्यामुळे संगीता पाटील आणि कुटुंबियांना अश्रू अनावर। आरपीआय आठवले गटाचे भाजपच्या प्रचार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन, भाजपने महानगरपालिका निवडणुकांमध्ये दगा दिल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप। चंद्रपूरमध्ये भाजप पक्षाने तिकीट नाकारलं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांची काँग्रेसच्या कार्यालयामध्ये धाव, मात्र दोन्ही पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांना अश्रू अनावर। भाजपा नेते प्रकाश दरेकर यांच्या विरोधात शिंदे सेनेचा एल्गार, शेकडो कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे, भाजप नेत्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याचा आरोप। धुळे महानगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज भरताना उसळलेल्या तुफान गर्दीत एका पाकिटमाराला पकडण्यात आलं। संतापलेल्या नागरिकांनी त्याला घटनास्थळीच दिला चांगला असतो। नवनाथ बन यांनी वॉर्ड क्रमांक 135 मधून शेकडो समर्थक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज केला दाखल। अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। बोरिवलीमध्ये भाजपचं भव्य शक्ती प्रदर्शन, नव्या चेहऱ्यांना संधी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी। भिवंडीमध्ये सुद्धा शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन, ढोल ताशांच्या गजरामध्ये उमेदवारी अर्ज दाखल, रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी। भाजपा मुंबई उपाध्यक्ष कमलाकर दळवींची बंडखोरी, भाजपच्या अधिकृत उमेदवार हर्षिता नार्वेकर यांच्या अडचणी वाढणार, वॉर्ड क्रमांक 225 मधून कमलाकर दळवींनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज। कोल्हापूरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करत असताना पालकमंत्री आबिटकर आणि आमदार क्षीरसागरांनी केला हलगीच्या ठेक्यावर डान्स। नाशिकच्या मालेगावमध्ये शिवसेनेचे माजी उपमहापौर निलेश आहेर यांच्यासह 6 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। शक्ती प्रदर्शन करत उत्साहात अर्ज दाखल। बनावट कॉल सेंटर प्रकरणामध्ये कारागृहात असलेले ललित कोल्हे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। ललित कोल्हेचे पुत्र पियुष कोल्हे आणि आई सिंधू कोल्हे हे देखील शिंदेच्या शिवसेनेकडून निवडणुकांच्या रिंगणात। पनवेलमध्ये भाजप आणि महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन, भाजप उमेदवार ममता म्हात्रे यांनी दाखल केला अर्ज। यावेळी भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप नेते प्रीतम म्हात्रे यांचीही उपस्थिती। जालना महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी, मनपा कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता।
भाजपच्या जान्हवी राणे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज. वॉर्ड 205 मधून वर्षा शिंदे यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे निष्ठावंत नाराज. जान्हवी राणे मागील 15 वर्षांपासून भाजपामध्ये कार्यरत आहेत. विक्रांत वायचळ यांना शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी. आधी पक्षाने निलंबित केलं होतं, मात्र आता त्यांना तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे. मीनाक्षी शिंदेंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर वायचळ यांना उमेदवारी. शिवडीमध्ये भाजपमध्ये फूट. भाजपच्या जान्हवी राणे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज. वॉर्ड 205 मधून वर्षा शिंदे यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे निष्ठावंत नाराज. भाजप उमेदवारांसमोर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बंडखोरी. प्रभाग क्रमांक 7 मधून शिवसेनेचे भूपेंद्र काशीनाथ कवळींची बंडखोरी. प्रभाग क्रमांक 7 मधून शिवसेनेचे भूपेंद्र काशीनाथ कवळी यांची बंडखोरी. भाजपमध्ये बंडखोरीला उधाण. दक्षिण मुंबई जिल्हा महामंत्री गजेंद्र धुमाळे यांची वडाळ्यामध्ये बंडखोरी. संदीप पानसांडे यांना वॉर्ड 200 मध्ये भाजपाकडून उमेदवारी. संदीप पानसांडे हे आमदार कालिदास कोळंबकर यांचे पीए. राजा का बेटा राजा नहीं बनेगा असं म्हणत मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांची महापालिका निवडणुकीमधून माघार. माझ्याऐवजी सामान्य शिवसैनिकाला संधी देण्याची केली मागणी. संभाजीनगरमध्ये माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड यांचे पुत्र हर्षवर्धन कराड आणि भाजपचे आमदार संजय केणेकर यांचे चिरंजीव हर्षवर्धन केणेकर यांना सुद्धा उमेदवारी नाहीच. दोघांनीही निवडणुकीमधून माघार घेतल्याची माहिती. शिंदे सेनेचे नाराज जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी दाखल केला उमेदवारीचा अर्ज. महायुतीची घोषणा झाली आणि त्यानंतर काल त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याची केली होती घोषणा. पुण्यामध्ये पती पत्नी निवडणुकांच्या रिंगणामध्ये शरद पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे सुपुत्र आणि सून निवडणुकीच्या रिंगणामध्ये. सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या पठारे यांनी भाजपकडून भरला उमेदवारीचा अर्ज. मुंब्र्यामध्ये घराला लागलेल्या आगीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार जखमी अवस्थेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी थेट अँब्युलन्समधून आपल्या प्रभाग क्रमांक 26 मधून या होत्या. संगीता दवणे असं अजित पवारांच्या राष्ट्रवादी उमेदवाराचं नाव. जळगाव महानगरपालिकेसाठी महायुती होणार असल्याचं स्पष्ट. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा मिळणार तर उर्वरित जागा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मिळणार. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची माहिती. जालना महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार. जालन्याचे काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याण काळे यांची माहिती. काँग्रेस 40, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 13 आणि शिवसेना ठाकरे गट 12 जागा लढवणार. अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडीकडून मनसे पडली बाहेर. निवडणुकीमध्ये मनसे स्वबळावर लढवणार 8 जागा. मनसेचे उमेदवार पळवण्याचा प्रयत्न होत असल्यानं आम्ही स्वबळावर लढणार. मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफाळ यांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता. काँग्रेस आणि ठाकरे सेनेला प्रत्येकी 30 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 14 जागा देण्याचं बैठकीमध्ये ठरलं होतं. मात्र आघाडीची बैठक झाली आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीची एकला चलोरेची भूमिका. पुण्यामध्ये सेक्युलर पक्षांविरोधात MIM पक्ष निवडणूक लढवणार. MIMचे प्रभारी इर्शाद जहांगीरदार यांची भूमिका स्पष्ट. 23 जागांवर उमेदवार निश्चित. परभणीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती तुटली. जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांची तुटी तुटल्यासंदर्भात माहिती. शिंदे आणि बावनकुळे यांच्या चर्चेनंतर ही युती तुटलेली. अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडीचा तिढा सुटला. एकूण 68 पैकी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 32 जागा, उद्धव ठाकरेंच्या सेनेला 24 तर काँग्रेसला देण्यात आल्या 12 जागा. यामध्ये शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चर्चा पूर्ण. अजित पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढवणार असल्याची माजी आमदार आणि सुकाणू समिती अध्यक्ष आमदार फारुख शहा यांची माहिती.
लातूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बिघाडी. भाजप स्वबळावर सर्वच्या सर्व जागा लढवणार. भाजप नेते तथा माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची माहिती. भाजपने दगा दिला नाही तर कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवतोय. मंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया. अमरावती महानगरपालिकेमध्ये या सर्वच जागांवर शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार. धुळ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसलेंचा राष्ट्रवादीला रामराम. रणजित भोसलेंचा भाजपामध्ये पक्षप्रवेश. शिंदेंच्या शिवसेनेकडून नवीन चेहऱ्यांना संधी नाकारली. शिंदेंच्या शिवसेनेच्या युवा सेनेमधील पदाधिकारी कार्यकर्तेही नाराज. काही पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा. शिवसेना सोबत आल्यानं धुळे महापालिकेवर आमचा महापौर असणार. माजी मंत्री अनिल पाटील यांना विश्वास. धुळे महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे आणि अजित पवार राष्ट्रवादीची युती. उमेदवारी डावलल्यानं भाजपच्या माजी उपमहापौरांसह सांगलीमध्ये इच्छुकांनी धरली शिवसेनेची वाट. शिवसेनेकडून दाखल केला उमेदवारी अर्ज. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी लोअर परळ आणि कांदिवलीमधील निवडणूक प्रशिक्षण केंद्रांना भेट देत केली पाहणी. तसंच प्रशिक्षण सत्राला उपस्थित राहून प्रशिक्षण प्रक्रियेचा आढावा घेतला. इकडे रायगडमधील मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावलेंना तडीपार करण्याची महाडकरांची मागणी. विकास गोगावले मागील 27 दिवसांपासून फरार असून त्यांच्यावर 4 गुन्हे दाखल. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्यासाठी आंदोलन. 3 महिन्यांपासून बदली झालेले शिक्षक रुजू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान. बीडच्या पाटोदा मांजरसोंबा रोडवरील टोल नाक्यावर 3घांना बेदम मारहाण. आरोपींना अटक करण्यासाठी कुटुंबियांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा. बुलढाण्यामध्ये नायलॉन मांजाच्या निर्मिती आणि वापर तसंच विक्रीवर कायमस्वरूपी बंदी. नायलॉन मांजा आढळला तर कठोर कारवाई होणार. जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश. 31 डिसेंबर अगोदर मुंबईमध्ये पोलिसांची करडी नजर राहणार. पोलीस दलातर्फे ठिकठिकाणी नाकाबंदीचं आयोजन. गर्दीच्या ठिकाणी गस्त आणि फिक्स पॉइंट बंदोबस्त नेमण्यात येणार. भविष्यामध्ये भाडेपट्टा निर्माण करण्याचा हेतू गृहीत धरून भाडेपट्ट्याच्या करारावर मुद्रांक शुल्क आकारला जाऊ शकत नाही. उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्वाळा. न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या एकलपीठाकडून निर्णय. देशभरात 6 लाख कोटींच्या घरांची विक्रमी विक्री. मुंबई आणि पुण्यामध्ये गृहविक्रीत 49% वाटा. गृहविक्रीमध्ये घट पण घरांच्या मूल्यांमध्ये मोठी वाढ. राज्याच्या तापमानामध्ये सतत चढ उतार. सोमवारी अचानक किमान तापमानामध्ये 1 ते 2 अंशांनी घट. मागील 2 दिवस झाली होती तापमानामध्ये वाढ. राज्यामध्ये सर्वात कमी तापमान अहिल्यानगर इथं 7.7 अंश सेल्सिअस. मुंबईच्या उपनगरांमधील बहुतांश ठिकाणी AQI 200 पार गेल्याचं गंभीर चित्र. मुंबईकरांना श्वास घेणं अधिक कठीण होण्याची भीती. उच्च न्यायालयानं खडसावलं आणि त्यानंतर मुंबई पालिका आणि प्रदूषण मंडळाची पथकं गेली 3 दिवस रस्त्यावर. गोंदियामध्ये 409 कोटींच्या चुकाऱ्यांमुळे 50,000 शेतकरी अडचणीत. धान खरेदी सुरू असूनही शेतकऱ्यांना अजूनही निधी नाही. आतापर्यंत 17,26,746 क्विंटल धानाची विक्री. वाशिम जिल्ह्यामध्ये लवकरच पोलीस भरती उमेदवारांना आमिषाला बळी न पडण्याचं जिल्हा पोलीस अधीक्षकांचं आवाहन. 48 पदांच्या भरती प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार. कळसुबाई शिखरावरून सूर्योदयाचा अविस्मरणीय आणि अद्भुत अनुभव. नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे कळसुबाईवर पर्यटकांची आणि ट्रेकर्सची गर्दी.
नवीन वर्षामध्ये वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये सफारी करता 2 नवीन गेट सुरू होणार. प्रकल्पाच्या बफर क्षेत्रामध्ये ढगा आणि राहाटी इथं नवीन गेट्स, पर्यटकांसाठी सेल्फी पॉइंट्स, वॉच टॉवर, दोन्ही गेट्सचा 4 तासांचा ट्रॅक असणार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रीपेड टॅक्सी आणि रिक्षा सेवा 25 डिसेंबरपासून देशांतर्गत विमान प्रवास सेवा सुरू झाली आणि त्यानंतर टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून आकारले जात होते बरेच दर NMMT कडून परवडणाऱ्या दरात AC बस. भंडाऱ्यामधील राजापूरमध्ये देवीच्या मंदिरामध्ये आढळला नवजात बाळाचा मृतदेह. कठोर काळजाच्या मातेनं जन्मताच बाळाला सोडून दिलं. पोलिसांकडून बाळाच्या मातेचा शोध सुरू. बेळगावच्या खानापूरमध्ये जळगे शिवारामध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि यामुळे 900 टन ऊस जळून खाक. 15 शेतकऱ्यांचे 40 लाख रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान. शॉर्ट सर्किट झाला आणि त्यामुळे ऊसाला लागली आग. इकडे अमरावतीच्या भातकुलीमध्ये कापसाच्या जिनिंग फॅक्टरीला भीषण आग. आगीमध्ये संपूर्ण कापूस जळून खाक. अग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. मुंबईच्या भायखळा दारुखाना परिसरामध्ये मोठी आग. सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्यामुळे भीषण आग. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. नांदेडच्या लोहा शहरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये 7 दुकानं जळाली. आगीमध्ये व्यापाऱ्यांचं कोट्यावधींचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. हिंगोलीमध्ये 2 कारची भीषण धडक. 4 जखमी. बोरजा पाटीजवळ अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. वाहनांचं मात्र नुकसान. नदीकाठचा कठडा अचानक खचला आणि त्यामुळे ट्रॅक्टर नदीमध्ये कोसळलेला आहे. अमरावतीच्या कारणबाग शेत शिवारामध्ये घटना घडली. शेतकऱ्याचा जागीच मृत्यू. 1 मजूर गंभीर जखमी. पालघरच्या मोखाडामध्ये शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या दालनामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न. जमिनीच्या 7-12 उतारावर खोटी नावं नोंदवल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे. हिंगोलीच्या पांगरा शिंदे परिसरामध्ये भूकंपाचे धक्के. 3.5 रिश्टर स्केल इतकी भूमापक केंद्रावर नोंद. परिसरामध्ये अनेक गावांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के. गडचिरोलीच्या येडापूर गावामध्ये वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद. बिबट्या 1 तासापासून बसला होता थेट बाथरूममध्ये. पुण्याच्या शिरूर तालुक्यामधील चांडोहमध्ये वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मादी बिबट जेरबंद. या मादी बिबटची माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये रवानगी. पिंपरी चिंचवड शहरामधील मोरवाडी परिसरामध्ये मोरांचा वावर. डिसेंबर ते मार्च दरम्यान मोरांना येतो नवा पिसारा. धुळ्याच्या शिरपूर न्यायालय परिसरामध्ये वन विभागाच्या पथकानं पकडला कोल्हा. शहरामध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढल्यामुळे नागरिक भयभीत. सांगलीच्या सांगलवाडीमध्ये 59व्या महाराष्ट्र वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सेवांचा मोठ्या उत्साहात शुभारंभ. 24 ते 26 जानेवारी दरम्यान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये रंगणार भव्य सोहळा. नववर्षानिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 4 पासून अर्थात सप्तशृंगी देवीचं मंदिर 24 तास खुलं राहणार. शाकंभरी नवरात्रोत्सव आणि भाविकांची गर्दी पाहता देवस्थानकडून घेण्यात आला निर्णय. विठ्ठल मूर्तीच्या चरणांवर 5व्यांदा वज्रलेप केला जाणार. मूर्ती संवर्धनासाठी मंदिर समितीचा अहवाल शासनाकडे सादर. चरणांची झीज थांबवण्यासाठी पुरातत्व विभागाकडून वज्रलेप प्रस्तावित. साताऱ्याच्या कराडमध्ये देशी पिस्तूल बाळगणारा युवक गजाड. मित्राच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी बाळगत होता देशी पिस्तूल. पाठलाग करून संशयित ताब्यात.